फरांदे भुजबळ एकाच भूमिकेत रस्त्यावर उतरले आमदार आणि मंत्री। देव यांनी फरांदे रस्त्यावर अतिक्रमण हटवण्यासाठी घेतला पुढाकार। वर्षानुवर्ष महापालिकेकडून दुर्लक्षित अतिक्रमण, आता अचानक ॲक्शन का? द्वारका चौक हा नाशिक शहरातील एक महत्त्वाचा चौक आहे। मिनिटाला शेकडो वाहनं इथून जातात। मात्र या भागात वाढलेल्या अतिक्रमणामुळे इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। त्यासाठी हे सर्कल कमी करून चौकात हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा बसवली जाते। मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे। या भागात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। त्यामुळे आमदार देवयानी फरांदे व छगन भुजबळ या दोघांनी या प्रश्नात लक्ष घातलंय। 4 दिवसांपूर्वी आमदार फरांदे यांनी या प्रश्नी महापालिकेत बैठक घेतली होती। द्वारका व परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यासाठी त्या स्वतः रस्त्यावर उतरल्या होत्या। त्या पाठोपाठ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही याच प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं। त्यांनी शनिवारी अचानक या भागाचा पाहणी दौरा करत अधिकाऱ्यांना खडसावलं। अतिक्रमण हटवा, अन्यथा मी रस्त्यावर उतरेल असा इशारा भुजबळांनी दिला। भुजबळांच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनपा प्रशासन ॲक्शन मोडवर आली आणि महापालिकेनं व पोलीस प्रशासनानं संयुक्तरित्या तात्काळ येथील अतिक्रमणावर हातोडा चालवला। आमदार देवयानी फरांदे व छगन भुजबळ या दोघांनी या प्रश्नात लक्ष घातलंय। आज आपण दृश्यांमध्ये पाहू शकता, आमदार देवयानी फरांदे थेट पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांना घेऊन रस्त्यावर उतरल्यात। देवयानी फरांदे अतिक्रमणाविरोधात आक्रमक होऊन त्यांनी या ठिकाणी पाहणी केली। मंत्री आणि आमदार दोघेही रस्त्यावर उतरून एकाच प्रश्नावर काम करतात। मात्र आता आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीच्या व अतिक्रमणाच्या प्रश्नावरून महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ व भाजपच्या मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवयानी फरांदे यांच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं बोललं जात आहे। मात्र दोघा मंत्री आणि आमदार यांच्या पुढाकारानं सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे। मात्र या साऱ्या घडामोडींमुळे अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिक्रमण होती, तर ही अतिक्रमण महापालिकेला दिसली नाहीत का असा प्रश्नही उपस्थित होत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।